नमस्कार, मी निशा. तुमच्या सर्वांचे भक्ती चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण स्वामी महाराज कसे प्रकट झाले याबद्दल माहिती सांगणार आहोत. सर्वप्रथम सर्व भक्तांनी मन शांत करून स्मरण करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. चला आता स्वामी महाराज कसे प्रकट झाले याबद्दल जाणून घेऊयात. भारतभूमीत अनेक संत महात्मे जन्माला आले. त्यांनी मानवजातीतील धर्म, भक्ती आणि सत्याचा मार्ग दाखवला. त्यापैकी एक महान दत्तावतार म्हणजे स्वामी समर्थ. ते वर्णन कधी साधे, कधी विलक्षण असे. काही ते गुंतागुंतीसारखे, काही वेळा ते मुलांसारखे वागत, काही वेळा अत्यंत गंभीर ध्यानात मग्न होत. पण त्यांच्या डोळ्यात नेहमीच दिव्य तेज असायचे. लोकांना त्यांच्या जवळ गेल्यावर एक वेगळी शांतता आणि आनंद. एके दिवशी स्वामी समर्थ अचानक महाराष्ट्रातील अक्कलकोट या छोट्याशा गावात आले. ते गावातील खंडोबा मंदिराजवळील वडाच्या झाडाखाली बसले होते. अंगावर भगवे वस्त्र, हातात झोळी आणि चेहऱ्यावर तेजस्वी स्मित. गावातील लोकांनी त्यांना पाहिले. त्यांना आश्चर्य वाटले. हा साधू कोण आहे? काही लोक त्यांच्याकडे गेले. स्वामी समर्थ कधी हसत होते तर कधी रूढ वाक्य बोलत होते. हळूहळू लोकांना जाणवले की हा साधू सामान्य नाही. गावात चोळप्पा नावाचा एक अत्यंत श्रद्धाळू माणूस राहत होता. त्याने स्वामी समर्थांना पाहिले आणि त्यांच्या मनाला लगेच भक्ती जाणवली. लगेच भक्ती जागी झाली. तो नम्रपणे स्वामींच्या जवळ गेला आणि म्हणाला, महाराज, कृपा करून माझ्या घरी या. मी आपली सेवा करतो. स्वामी समर्थ हसले आणि त्याच्यासोबत त्याच्या घरी. त्या दिवसापासून चोळप्पांच्या स्वामींची सेवा करण्याचे भाग्य मिळाले. स्वामी समर्थांच्या आगमनानंतर अक्कलकोटमध्ये अनेक चमत्कार घडू लागले. एकदा आजारी पडलेला माणूस स्वामींच्या दर्शनाखाली बरा व्हायचा. गरिबाला मदत मिळायची. संकटात सापडलेल्या लोकांना मार्ग सापडायचा. अनेक लोकांच्या मनातील प्रश्न स्वामी स्वतः सांगायचे. लोक दूरदूरून गावाहून स्वामींच्या दर्शनासाठी येऊ लागले. स्वामी समर्थ कधी कधी भक्तांची परीक्षा घेत असत. ते कधी रागवल्यासारखे बोलत तर कधी विचित्र वागायचे, पण त्यामागे नेहमी भक्तांचे कल्याणच असायचे. जो भक्त श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामींची सेवा करत होते त्यांच्यावर स्वामींची अपार. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सर्व प्रकारचे लोक स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येऊ लागले. स्वामी समर्थांनी अनेक वर्षे अक्कलकोटमध्ये राहून लोकांना धर्म, सदाचार आणि भक्तीचा मार्ग दाखवला. हळूहळू अक्कलकोट हे गाव संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाले. राजे, महाराजे, अधिकारी, गरीब, शेतकरी. ज्या दिवशी स्वामी समर्थ प्रथम अक्कलकोटमध्ये प्रकट झाले तो दिवस भक्त प्रकट दिन म्हणून साजरा करतात. समर्थांची पूजा करतात. श्री स्वामी समर्थ चरित्र वाचतात. भजन आणि कीर्तन करतात. अन्नदान करतात. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतात. आजही लाखो भक्तांचा विश्वास आहे की स्वामी समर्थ अदृश्य स्वरूपात आपल्या भक्तांच्या रक्षण करतात. जो कोणी श्रद्धेने स्वामींचे नाव घेतो त्याला स्वामी समर्थ नक्कीच मदत करतात. अशी ही स्वामी समर्थ महाराजांची प्रकट दिनाची कहाणी. चला सर्वांनी एकत्र नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. अशाच नवनवीन भक्ती व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी असेच भक्ती व्हिडिओ बनवत असते.